नमस्कार, मी सुनील. द कॉलममध्ये आपलं स्वागत. न्यूजपेपर रिव्ह्यूमध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत. सकाळपासून पहिली हेडलाईन्स केलेली आहे ती कोविशिल्डची शिफारस या संदर्भातील. आपण एकंदरीतच जर बघितलं तर सर्वच न्यूजपेपरमध्ये आज हेडलाईन जी आहे तर ती कोरोना लसी संदर्भातीलच आहे. सकाळनं म्हटलेलं आहे CDSCOच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा अशा संदर्भातील ही हेडलाईन्स आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली असलेल्या जनतेला कोरोना लसीबाबत नव्या वर्षाची खुशखबर मिळालेली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड्स ही लस जी आहे ती आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यास मंजुरी देण्याची शिफारस सरकारच्या तज्ज्ञ समितीने केलेली आहे. मात्र ही शिफारस जी आहे ती अंतिम निर्णयासाठी औषध नियंत्रक महासंचालक अर्थात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन VG सोमानी यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. अशा संदर्भातील सकाळनं जी आहे ती हेडलाईन्स केलेली आहे. आता जाऊयात लोकमतकडे. लोकमतनं लसी संदर्भातीलच हेडलाईन्स केलेली आहे. लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी द्या. कोविशिल्ड्सबाबत तज्ज्ञांच्या समितीने केली शिफारस. ॲस्ट्रोजेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तपणे विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी अशी शिफारस कोरोना साथी संदर्भातील तज्ज्ञांच्या समितीनं औषध महानियंत्रकांना केलेली आहे. अशा संदर्भातील ही बातमी आहे. तर लोकमतची दुसरी हेडलाईन्स आहे ती मुद्रांक शुल्कासंदर्भामध्ये. मुद्रांक शुल्क कपातीमुळे तिजोरीमध्ये 367 कोटींची वाढ झालेली आहे. अशा संदर्भातील ही बातमी आहे. महसूल विभागानं मुद्रांक शुल्कामध्ये सरसकट 3% सवलत दिल्यानं सप्टेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 2019च्या तुलनेमध्ये दस्त नोंदणीमध्ये 48% तर राज्याच्या महसुलामध्ये 367 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अशा संदर्भातील ही बातमी आहे. तर लोकमतची तिसरी हेडलाईन्स आहे ती म्हणजे औरंगाबादच्या नामांतरणासंदर्भामधील औरंगाबादच्या नामांतरणावरून राजकीय वाद अशा आशयाची ही बातमी आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मुद्दा हा उकरून काढल्याचा आरोप जो आहे तो होतो आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून आता राजकीय वाद पेटला असून काँग्रेस पक्षानं या नामांतरणास विरोध केला आहे. अशा संदर्भातील ही बातमी लोकमतनं केलेली आहे. आता जाऊयात दिव्य मराठीकडे. दिव्य मराठीनं देखील लसी संदर्भातीलच बातमी केलेली आहे. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची तज्ज्ञ समितीची शिफारस अशा आशयाची ही बातमी आहे. एकूणच जर आपण बघितलं तर कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याची शिफारस जी आहे ती केलेली आहे. ही शिफारस औषधी नियंत्रकांना पाठवण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून हिरवा झेंडी मिळताच लसीकरण सुरू होईल अशा आशयाची ही बातमी आहे. तर दिव्य मराठीने दुसरी बातमी केलेली आहे ती थंडी संदर्भातील. दिल्लीतील थंडी संदर्भामध्ये ही बातमी आहे. दिल्लीमध्ये नववर्षामध्ये थंडीनं मोडला 15 वर्षाचा विक्रम अशा आशयाची ही बातमी आहे. तापमान हे 1.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं आहे. नव्या वर्षाचे स्वागत आणि आनंदोत्सव सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये थंडीनं गेल्या 15 वर्षांचा विक्रम मोडला आहे. नागरिकांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार थंडी आणि धुक्याचा सामना करावा लागला आहे अशा आशयाची बातमी जी आहे ती दिव्य मराठीनं केलेली आहे. आता जाऊयात लोकसत्ताकडे. लोकसत्तानं देखील आपली पहिली हेडलाईन्स ही कोविशिल्ड संदर्भातीलच केलेली आहे. कोविशिल्डला मंजुरी, लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी, तज्ज्ञ समितीचा निर्णय अशा आशयाची ही बातमी आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांना चांगली बातमी आहे. ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्रोजेनिका यांनी विकसित केलेल्या आणि सिरम संस्थेनं तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीनं शुक्रवारी मंजुरी दिल्याची सूत्रांनी सांगितलेलं आहे. अशा आशयाची बातमी जी आहे ती लोकसत्तानं केलेली आहे. तर लोकसत्ताची दुसरी बातमी आहे ती देखील महसूल संदर्भातील आहे. राज्यामध्ये विक्रमी महसूल अशा संदर्भातील ही बातमी आहे. मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्त नोंदणीमध्ये 48% वाढ अशा आशयाची ही बातमी आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक व्यवहारांना आलेल्या मंदीची मरगळ दूर व्हावी आणि अर्थचक्राला गती मिळावी यासाठी महसूल विभागानं जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीच्या योजनांना राज्यामध्ये लक्षणीय प्रतिसाद मिळाला अशा आशयाची ही बातमी लोकसत्तानं केलेली आहे. आता जाऊयात महाराष्ट्र टाइम्सकडे. महाराष्ट्र टाइम्सनं देखील कोविशिल्ड संदर्भामध्ये बातमी केलेली आहे. कोविशिल्डला परवानगी, आपत्कालीन वापरासाठी शिफारस, अंतिम मंजुरीनंतर लसीकरण सुरू अशा आशयाची ही बातमी केलेली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोनावरील कोविशिल्ड लसीची केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेच्या विशेष तज्ज्ञ समितीनं आपत्कालीन वापरासाठी सशर्त मंजुरी दिलेली आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे.
तर महाराष्ट्र टाइम्सची दुसरी बातमी आहे ती जीएसटी उत्पन्नासंदर्भामध्ये. जीएसटीचे उत्पन्न 1.15 लाख कोटींवरती. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक आघाडीवरती केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. आर्थिक घडामोडींमध्ये होत असलेल्या सुधारणांमुळे डिसेंबर 2020 मध्ये वस्तू आणि सेवा कराचे उत्पन्न 1.15 लाख कोटी रुपयांवरती गेलेले आहे, अशा आशयाची बातमी महाराष्ट्र टाइम्सने केलेली आहे. तर महाराष्ट्र टाइम्सची तिसरी हेडलाईन्स जी आहे तर ती पुण्यासह राज्यामध्ये आता ड्राय रन या संदर्भातील ही बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम आज पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या 4 जिल्ह्यातील प्रत्येकी 3 आरोग्य केंद्रांवरती होणार असून प्रत्येक केंद्रावरती 25 जणांना त्यासाठी निवडण्यात आलेलं आहे. पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालय, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जिजामाता आरोग्य केंद्र आणि मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही रंगीत तालीम जी आहे ती होणार असून त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रंगीत तालीम जी आहे त्या संदर्भातील ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं केलेली आहे. आता जाऊयात पुण्यनगरीकडे. पुण्यनगरीनं देखील लसी संदर्भातीलच बातमी केलेली आहे. ऑक्सफर्डच्या कोरोना लसीचा मार्ग मोकळा, अशा आशयाची ही हेडलाईन्स आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्रोजेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोना विरोधी लस कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना अर्थात CDSCOने केलेली आहे. आता या लसीच्या वापराला औषध महानियंत्रकांच्या अंतिम मंजुरीची औपचारिकता जी आहे ती उरली असून लवकरच देशामध्ये कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची चिन्हे आहेत, अशा आशयाची ही बातमी आहे. तर पुण्यनगरीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी, OBC मधून आरक्षण द्या, मराठा क्रांती मोर्चाची मागणी, ही दुसरी हेडलाईन्स आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू न देता आरक्षणाची मागणी मराठा समाजाकडून केली जात होती, मात्र आता आम्ही ही भूमिका बदलत असून मराठा समाजाला OBC मध्ये सामावून घ्या अशी मागणी करणार आहोत, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा आरक्षणावरती मराठा समाज आक्रमक असून आंदोलक आणखी तीव्र करण्याची भूमिका जी आहे तर ती स्पष्ट केलेली आहे. संघटनांनी या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे, अशा आशयाची बातमी पुण्यनगरीनं केलेली आहे. आता जाऊयात पुढारीकडे. पुढारीनं देखील कोविशिल्ड संदर्भामध्ये बातमी केलेली आहे. स्वदेशी कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मंजुरी, विशेष तज्ज्ञांच्या समितीची लसीला सशर्त परवानगी, अशा आशयाची ही बातमी आहे. देशात आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गावरील लस वापरास तज्ज्ञ समितीनं सशर्त परवानगी दिलेली आहे. विशेष तज्ज्ञ समितीच्या बैठकीमध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या लसीला भारतामध्ये परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्वदेशी कोविशिल्डची लस आपत्कालीन स्थितीमध्ये वापरण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे, अशा आशयाची बातमी जी आहे ती पुढारीनं केलेली आहे. आणि आता जाऊयात स्थानिक बातम्यांकडे. सकाळ टुडेनं पहिली हेडलाईन्स केलेली आहे ती उड्डाणपुलासाठी 242 वृक्षांचा बळी, अशा आशयाची ही बातमी आहे. पुणे नगर रस्त्यावरील शक्कर चौक आणि सरोजबाग दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विकास प्राधिकरणाकडून उड्डाणपूल होत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, जमीन हस्तांतरण आदी कामे सुरू करण्यात आलेली आहे. अशातच GPO चौक परिसरामध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आता 242 वृक्षांचा बळी, अशा आशयाची ही बातमी आहे. दुसरी हेडलाईन्स आहे ती अण्णा हजारे यांच्या संदर्भातील आहे. सरपंचांचा नव्हे तर लोकशाहीचा लिलाव, अण्णा हजारे यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काही गावामध्ये सरपंचांचा लिलाव करून त्यासाठी बोली लावल्याचं समोर आलेलं आहे. वास्तविक हा सरपंच पदाचा नसून तर लोकशाहीचा लिलाव आहे. देशातील बलिदान देणाऱ्या त्यागाची ही प्रतारणा आहे, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशा संदर्भातील सकाळ टुडेनं बातमी केलेली आहे. आता जाऊयात दिव्य सिटीकडे. दिव्य सिटीनं मुळा धरणासंदर्भातील ही बातमी केलेली आहे. मुळा धरणावरती वीज निर्मिती पण पाठ बंधारेला ठेंगा, अशा संदर्भातील ही बातमी आहे. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणावरती मार्च 2018 पासून जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. आतापर्यंत उजव्या कालव्यावरती तब्बल 19.22 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झालेली आहे. तथापि त्यापोटी जलसंपदा विभागाला 5 पैसे युनिट प्रमाणे अद्याप 1 रुपयाही संबंधित एजन्सीकडून मिळालेला नसल्याचं समोर आलेलं आहे.
अशा आशयाची बातमी जी आहे ती दिव्य सिटीनं केलेली आहे। आता जाऊयात लोकमतच्या हॅलो अहमदनगरकडे। बूस्टर डोसामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा, अशा आशयाची हेडलाईन जी आहे ती केलेली आहे हॅलो अहमदनगरनं। कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली होती, त्यामुळे महसूल विभागानं मुद्रांक शुल्कामध्ये मोठी कपात केली होती। हा निर्णय बांधकाम क्षेत्रासाठी बूस्टर डोस ठरला असून सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा येण्यास मदत झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। अशा आशयाची बातमी हॅलो अहमदनगरनं हेडलाईन्स म्हणून केलेली आहे। तुर्तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा द कॉलम न्यूज। नमस्कार।